सर्वांना नम्र विनंती की व्हिडिओ पूर्ण पाहावा. योगेश रेल्वेच्या डब्यात बर्थवर झोपला होता आणि अचानक त्याची नजर समोर बसलेल्या त्याच्या घटस्फोटित पत्नीवर पडली. ती एकटीच तिथे बसली होती. माहीत नाही ती केव्हा येऊन त्याच्या समोरच्या सीटवर बसली होती. 6 वर्षांनंतर तो तिला पाहत होता. ती शरीराने खूपच कमजोर झाली होती. तिने जुनी एक साडी घातली होती. तिच्या कपाळावर टिकली नव्हती किंवा गळ्यात मंगळसूत्रही नव्हतं. म्हणजे ती अजूनही माझ्यासारखी एकटीच होती का? तिने अजून लग्न नव्हतं केलं का? असा विचार योगेश करत होता. आणि त्याचवेळी रागिनीची नजर योगेशवरती पडली. दोघांची नजरानजर होताच योगेश दुसरीकडे पाहू लागला. आणि मग काय माहीत त्याच्या डोक्यात आलं. तो उठला आणि तो रागिनीकडे गेला. रागिनीच्या शेजारी बसलेल्या एका मुलाला तो म्हणाला की तू माझ्या जागेवर जाऊन बस. तेव्हा तो मुलगासुद्धा पटकन उठला आणि योगेश तिथे रागिनीच्या शेजारी बसला. तो रागिनीला म्हणाला, कशी आहेस? तेव्हा रागिनी त्याच्या नजरेला नजर न देताच खिडकीतून बाहेर पाहत म्हणाली, मी ठीक आहे. आणि तुम्ही? योगेश म्हणाला, मी ठीक आहे. आता जळगावला निघालोय. सण असल्यामुळे फर्स्ट क्लास सीट नाही मिळाली, म्हणून जनरल बोगीत बसावं लागलं. तू कुठे निघालीस? मी पण जळगावलाच निघाली आहे. आजकाल आई मोठ्या भावाकडे राहते. ती आजारी आहे म्हणून तिला भेटायला निघाली आहे, रागिणी म्हणाली. मग बराच वेळ दोघेही गप्पच होते. मग योगेशने तिला विचारले, तुला एक विचारू? तिने नजरेनंच त्याला विचारले, काय? मग योगेश संकोचून म्हणाला, तू अजून लग्न नाही केलंस? यावर ती काहीच बोलली नाही. मग आणखी थोड्या वेळाने योगेशने पुन्हा तोच प्रश्न विचारला. तेव्हा मग ती म्हणाली, तुम्ही केलं का लग्न? योगेशने काहीही न बोलता नकारार्थी मान हलवून नाही असे उत्तर दिलं. मग बराच वेळ दोघेही गप्प राहिले, जणू काही एकमेकांचा अंदाज घेत होते. मग थोड्या वेळात डब्यामध्ये कुल्फी विकणारा आला. योगेशने तिला विचारलं, खाणार का कुल्फी? तेव्हा रागिनी मान हलवून नाही म्हणाली. तेव्हा योगेश विनंती करत म्हणाला, खा ना यार, तेवढीच तुझ्यामुळे मलाही खायला मिळेल. मला माहीत आहे तुझी सगळ्यात मोठी कमजोरी कुल्फी आहे. ती थोडीशी हसली. यावर योगेशने ओळखलं की ती डोळ्यातील अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्याला माहीत होतं की जेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू येतात तेव्हा ते लपवण्यासाठी ती अशीच हसत होती. योगेशने आपली नजर दुसरीकडे वळवली. तेव्हा रागिनीने पदराने आपले डोळे पुसले. मग ती त्याला मोकळेपणाने म्हणाली, एका अटीवर खाईन. योगेश म्हणाला, काय आहे ती अट? यावर रागिनी म्हणाली, पैसे मी देणार. योगेश काहीच बोलला नाही. मग रागिनीने पैसे दिले आणि 2 कुल्फी विकत घेतल्या. आणि एक कुल्फी योगेशच्या हातात देताना म्हणाली, आता मी पण कमवायला लागलेली आहे. एका प्रायव्हेट शाळेमध्ये शिक्षिकेची नोकरी करते. महिन्याला 10,000 रुपये पगार मिळतो मला. कुल्फी खात खात योगेश म्हणाला, घटस्फोटाच्या वेळी कोर्टाच्या आदेशानुसार मी तुला 30 लाख रुपये देत होतो ना? ते घेतले असतेस तर आता तू तुझी स्वतःची शाळा काढू शकली असतीस. पण तू तर खूप स्वाभिमानी आहेस. आत्ताच्या जगात पैशाशिवाय काही नाही चालत रागिनी. जर मी पैसे घेतले असते तर मी माझ्या स्वाभिमानाशी बेईमानी केल्यासारखे झाले असते. आणि माझे इमान मला रोज सांगत राहिलं असतं की ज्याला सोडून आलीस त्याच्याच पैशावर अजून जगते आहेस. योगेश म्हणाला, तू खूप निरागस आहेस, चांगली आहेस, याची जाणीव मला तुझ्यापासून घटस्फोट घेतल्यावर झाली. तुझा विश्वास बसणार नाही, पण मी आता खूप बदललो आहे. मी दारू पिणे बंद केलं आहे आणि आता राग पण मला येत नाही. आता मी कोणाला अपमानित पण करत नाही आणि कोणाचा तिरस्कारही करत नाही, ज्याचा तुला खूप राग यायचा. त्या सर्व वाईट गोष्टी मी आता सोडल्या आहेत. रागिनी म्हणाली, त्याचा आता काय उपयोग? जेव्हा मी सांगत होते तेव्हा तर तुम्ही स्वतःत बदल नाही केला. जेव्हा मी तुम्हाला दारू प्यायला विरोध करत होती तर तेव्हा तुम्ही माझं काही नाही ऐकलं. तुमच्यामुळे मी सतत टेन्शनमध्ये असायची, मानसिक दबावाखाली असायची. त्यामुळे 2 वेळा माझा गर्भपातही झाला. नाहीतर आज मला सुद्धा 2 मुलं असती. आता तर जर ती असती तर एक 8 वर्षाचा असता आणि दुसरं 6 वर्षाचं असतं. आणि असे म्हणून रागिनी रडायला लागली.
मुलांचा उल्लेख होताच आता योगेशच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं होतं. परंतु तो पुरुष होता. त्याने डोळ्यातील पाण्याला डोळ्यांच्या कडांच्या आतच थांबवून धरलं होतं आणि त्याच्या अश्रूंना बाहेर येण्यास मनाई केली होती. आपले अश्रू आतल्या आतच पिऊन तो सुस्कारा टाकून म्हणाला, कधी कधी मला वाटतं की मी खूप वाईट माणूस आहे. मी कधीच कुठल्याच नात्यांची कदर नाही केली. त्यामुळे त्याची शिक्षा आज मी भोगत आहे. अगदी एकटा पडलो आहे मी. आईसुद्धा 2 वर्षापूर्वीच देवाघरी गेली. आई देवाघरी गेली हे ऐकून रागिणीला फार वाईट वाटले. तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती म्हणाली, मी होते तेव्हा तर आई चांगल्या होत्या. मग अचानक त्यांना काय झालं? आता योगेश आपल्या अश्रूंना थांबवू शकला नाही आणि तो रडू लागला आणि म्हणाला, आई तुझी दररोज आठवण काढायची. रोज म्हणायची सूनबाईला घरी घेऊन ये. परंतु आता मी तिला कसं समजावू की घटस्फोटानंतर सून पुन्हा घरी येत नाही. आणि दोघेही आता गप्प बसले. आता जळगाव जवळ आलं होतं. स्टेशनवर गाडी थांबणारच होती आणि इतक्यात योगेश रागिणीला म्हणाला, परत कधी निघणार आहेस? तेव्हा रागिणी म्हणाली, आज रात्री इथेच थांबणार आहे. उद्या सकाळच्या ट्रेनने परत निघणार आहे. मग रागिणी उभी राहिली. योगेश पण उभा राहिला आणि त्याने विचारलं, उद्या कितीच्या ट्रेनने परत निघणार आहेस? तेव्हा रागिणी म्हणाली, आम्ही गरीब लोक आहोत. त्यामुळे त्यांचं रिझर्वेशन करणं आम्हाला परवडत नाही. त्यामुळे स्टेशनवर आल्यावर मिळेल त्या ट्रेनने तिकीट घेऊन निघणार आहे. एवढे बोलून रागिणी खाली उतरली आणि योगेशसुद्धा त्याची सुटकेस सांभाळत तिच्या मागे पळत गेला आणि तिला म्हणाला, जर मी रिझर्वेशन करून 2 तिकीट घेतली तर मला माहीत आहे तू माझ्यासोबत प्रवास करणार नाहीस. पण मला तुझ्यासोबत प्रवास करायचा आहे. साध्या जनरल ट्रेनने जाऊया. पण सांग की स्टेशनवर किती वाजता भेटशील? रागिणी रिक्षात बसत म्हणाली, सकाळी 9 वाजता इथे स्टेशनवर भेटेल. आणि बघता बघता रिक्षा त्याच्या डोळ्यासमोरून नाहीशी झाली. तो मात्र रिक्षा खूप लांब जाईपर्यंत एकटक पाहत होता. योगेश जळगावमध्ये 2 दिवसांसाठी आला होता. परंतु रागिणीचा सहवास मिळवण्यासाठी त्याने त्याचं शेड्यूल बदललं होतं. त्याने एका रात्रीत आपल्या बिझनेसचं सगळं काम उरकलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता स्टेशनवर पोहोचला. रागिणी 9 ऐवजी 10 वाजता स्टेशनवर पोहोचली आणि म्हणाली, तुम्ही अजून इथेच आहात? मला वाटलं मला उशीर झाला म्हटल्यावर तुम्ही गेला असाल. रागिणी खूप आनंदात होती. ती म्हणाली, आता आई बरी आहे. योगेश म्हणाला, मी तुझं पण तिकीट घेऊन आलो आहे. आता 30 रुपयाच्या तिकिटासाठी काही म्हणू नकोस प्लीज. रागिणी हसली आणि म्हणाली, अजून ट्रेन यायला अर्धा तास वेळ आहे. चला तोपर्यंत कुल्फी खाऊया आणि पैसे मी देणार आणि मग हिशोब बरोबर होईल. असं म्हणून ती पुन्हा हसली. ती जेव्हा जेव्हा हसायची तेव्हा तेव्हा योगेशची नजर तिच्या चेहऱ्यावर येऊन थांबायची आणि दोघांनीही कुल्फी खाल्ली आणि इतक्यात ट्रेन आली. दोघेही ट्रेनमध्ये चढले आणि पुन्हा एकदा नव्या प्रवासाला सुरुवात झाली. पण या प्रवासात काहीतरी खास होतं. ती खिडकी शेजारी बसली होती. योगेशने तिला तिथे बसवलेलं होतं कारण त्याला माहीत होतं की तिला ट्रेनमधून प्रवास करताना खिडकीतून बाहेरचे दृश्य पाहायला आवडतात आणि तिचे रेशमी केस तिच्या तोंडावरती वाऱ्यामुळे तरंगत होते आणि तिची त्या केसांना मागे सारण्याची धडपड योगेश भान हरवून पाहत बसला होता. आणि अचानक तिने योगेशकडे पाहिले. तेव्हा गोंधळून त्यानं नजर दुसरीकडे वळवली. तो तिला काहीतरी सांगण्यासाठी धडपडत होता. त्याच्या मनात असं काहीतरी होतं जे तिला सांगायचं होतं, पण तो घाबरत होता. जर रागिणीने नकार दिला तर? योगेशने नोटीस केलं होतं की रागिणी तिच्या मोठ्या भावाच्या घरून नवीन साडी घालून आली होती. तो रंग तिला खूपच खुलून दिसत होता आणि ती खूप सुंदर दिसत होती. खिडकीतून येणाऱ्या थंड हवेच्या झोतामुळे तिच्या कपाळावर रेंगाळणाऱ्या केसांकडे पाहून त्याच्या मनात जाणीव होत होती की ही सौंदर्याने भरलेली स्त्री कधी काळी माझ्या आयुष्यात होती. एकेकाळी तिनं माझं आयुष्य व्यापून टाकलं होतं, परंतु मी तिला सांभाळून नाही ठेवू शकलो. योगेशच्या मनस्थितीची जाणीव नसलेली रागिणी त्याच्याकडे पाहते आणि त्याला विचारते, काय झालं? तुम्ही असे गप्प का आहात?
मित्र बनून का होईना पण काहीतरी बोला. योगेश पटकन म्हणाला, मला मैत्री नको आहे. योगेशचे हे बोलणं ऐकून रागिणीला धक्का बसला आणि तिने चकित होऊन विचारलं, मग का तुम्ही माझ्यासोबत प्रवास करण्यासाठी एवढे उतावीळ झाला होता? योगेश म्हणाला, मला तू पाहिजेस, कायमची, आयुष्यभरासाठी, 7 जन्मासाठी, माझ्यासोबत हसण्यासाठी, माझ्यासोबत रडण्यासाठी, माझं दुःख वाटून घेण्यासाठी, माझ्या आनंदात सामील होण्यासाठी. तो इतक्या झटपट हे सगळं बोलत होता की रागिणी फक्त चकित होऊन त्याच्या तोंडाकडे एकटक पाहतच राहिली. तो पुढे म्हणाला, माझी चूक झाली. मी खूप चुकीचा वागलो तुझ्याशी. मी तुझी कदर केली नाही. पण तू माझ्या आयुष्यातून गेल्यानंतर मला तुझी किंमत कळली आणि मला माझ्या चुकांची जाणीव झाली. मला माफ कर, असे म्हणून तो रागिणीचा हात हातात घेऊन मोठ्या मोठ्याने रडू लागला. रागिणी आता शांत होती. ती फक्त त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होती. त्याला होणारा पश्चाताप खरा आहे का हे आजमावत होती. योगेश तिचे हात घट्ट पकडत म्हणाला, मला माफ करशील ना गं? मी तुला वचन देतो की आता इथून पुढे मी तुझ्या डोळ्यात कधीच अश्रू येऊ देणार नाही. तू जे म्हणशील तेच मी करेन. तुझं सगळं ऐकेन, पण परत ये ना. रागिणीने तिच्या डोक्यावरचा पदर थोडासा मागे घेतला आणि त्याला म्हणाली, जरा इकडे पहा. योगेशने पाहिलं. नजर तिच्याकडे वळवली. रागिणीने तिच्या भांगामध्ये कुंकू भरलेलं होतं. ती त्याला म्हणाली की मला कालच माहीत झालं होतं की आज तुम्ही असंच काहीतरी करणार. म्हणून मी कालच ठरवलं होतं की आता एकटीने प्रवास करायचे दिवस संपले आहेत. माझा जीवनसाथी आता पुन्हा परत आला आहे माझ्या आयुष्यात आणि इथून पुढचा प्रवास त्याच्यासोबतच करायचा आहे. एकटीने प्रवास करून करून मी आता थकली आहे. आणि असे म्हणताना तिच्या चेहऱ्यावर एक वेदना दिसत होती आणि तरीही ती हसण्याचा प्रयत्न करत होती. योगेश म्हणाला, मला माहीत आहे, जेव्हा जेव्हा तुला रडावंसं वाटतं तेव्हा तेव्हा तू असाच हसण्याचा प्रयत्न करतेस. नको थांबवू हे अश्रू, वाहू दे त्यांना. आज तुझं मन मोकळं कर. इतकी वर्ष मनात दाबून ठेवलेल्या भावनांना वाट मोकळी करून दे. का तुझ्या मनावर इतकं ओझं ठेवतेस? आज त्याला हलकं कर. त्याचं बोलणं ऐकून तिचा संयम सुटला होता. ती मोठ्या मोठ्याने रडू लागली. डब्यातील सर्व लोक या दोघांकडे पाहू लागले, पण रागिणीने लोकांची पर्वा केली नाही. ती योगेशच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागली. काही वेळातच रागिणीचं गाव आलं. गाडी स्टेशनवर थांबली. गाडी काही वेळ थांबली आणि पुढे निघाली. रागिणीला आता तिथे उतरायचं नव्हतं. आयुष्याचा नवा प्रवास आता पुन्हा सुरू झाला होता. आता तिला माहेरी जायचं नव्हतं, तर तिच्या नवऱ्यासोबत कायमचे त्याच्या घरी राहायचे होते. ते घर वर्षानुवर्षे तिची आतुरतेने वाट पाहत होतं. ती अजूनही योगेशच्या खांद्यावर डोकं ठेवूनच होती आणि गालातल्या गालात स्मित हास्य करत होती, एका निरागस पालकासारखी.